नारायणला जेवता जेवता मी व्हिडिओ काढायला आले. आम्ही आम्हाला आवडतो. नाही नाही विचारा ना विचारा. मीच ते सांगू लागले त्या रश्याची चव लई छान लागली. आज माजलगाव तालुक्यातून मॅडम आमच्या सामाजिक कार्यकर्त्या आज त्यांचा योगायोग असं झालं की त्यांनी विलंब्यावरून माजलगावला जात असताना मला लातूरमध्ये असतानाच फोन केला की सर असं चालू आहे नक्की चालू आहे. त्यांनी खास करून आज आपल्या सार्थक हॉटेलला जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण फॅमिली आज आलेली आहेत. त्यांचं वेलकम करतो. आणि मॅडम आता जे तुम्ही काय जेवण तुम्ही आपला आस्वाद घेत आहे सार्थक हॉटेलचा ते तुम्हाला जेवणाची चव कशी काय वाटते ते थोडंसं सांगावं जेणेकरून एक मेसेज तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं जाऊ शकतो. चिकन सुकं चिकन भाकरी बिर्याणीचा भात एक अंड आणि त्याची जे आहे ना रस्सा तर अतिशय चांगला टेस्टी आहे. आणि म्हणजे घरच्यासारखं घरातलं आपण बघतो ना घरातल्यासारखं जेवण म्हणजे घरातली माणसं त्यांची जवळ हे येतं. आणि कुठल्या टेस्टी पावडर वगैरे असं दुसरं काही नाही. मसाला पण घरचाच आहे त्याचं आहे बरं. आणि अतिशय चांगली चवदार भाजी आहे. आणि मुद्दा हा महत्त्वाचा सांगायचा आहे की आम्ही काय हॉटेलला गेलो ना तर सुरुवातीचं जेवण त्याचं एवढं चांगलं असतंय आणि एकदा गिराईक वाढले ना तर मग त्या जेवणाची चवच बदलते. मग मासे अगोदर एवढाले देतात आणि नंतर एवढुळे करतात. पीस अगोदर एवढे थाळीभर देतात नंतर अशी देतात. तर तसं त्यांचं नाही असं त्यांनी सांगितलं की मी ते करणार नाही आणि चव पण मी तेच ठेवणार आहे. तर अशा पद्धतीनं यशवंतराव चव्हाण जो चौक आहे अंबाजोगाईमधला त्या चौकाचे जे काही नगरपालिकेच्या ह्याच्यामधले हे आहेत अगदी ते कॉम्प्लेक्समध्ये अगदी समोर हे सार्थक नावाचं हॉटेल आहे. आणि त्यांनी हे लावलेलं आहे त्याचं हे जे बॅनर आहे ना चिकन थाळी किती आहे ते 200 रुपयाला अनलिमिटेड जेवण. अनलिमिटेड म्हणजे मटन रस्सा काय तुम्हाला घ्यायचं ते. आणि चिकनची थाळी 250 रुपयाला आहे. अशा पद्धतीनं ते त्यांचं जेवण आहे. आणि मंथली मेस वगैरे पण त्यांच्या असं त्यांनी सांगितले 150 रुपयाला फुल जेवण. अच्छा अंड्याची थाळी जी आहे अंडा जी असते तर ती 150 रुपयाला. आणि भाकरी पण ते बघा भाकरी पण मोठ्या पडतात बरं का. नाही तर काशी एवढीशीच भाकर असतील ती 10 रुपयाला 15 रुपयाला असतील 30 रुपयाला. त्यांनी भाकर पण मोठी आहे बघा आणि अनलिमिटेड असते भाकर. आणि हो भाकरी सुद्धा जितक्या मागतात तितक्या देतात. म्हणून आम्ही आलो. तुम्ही पण या आणि खाऊन एकदा जा पुन्हा पुन्हा येतात तुम्ही. बरोबर आहे की नाही. फक्त चव नाही बदलली पाहिजे. चव अशीच राहील याच्यापेक्षा अजून चांगली करता येईल. मी याचा प्रयत्न करणार 100%. हो म्हणजे चांगलं आहे. बरी आहे का? हो कशा आहे का? हो एक नंबर मॅडम. चालेल.